जयभैरी संघाचा अतिरिक्त खेळाडू पहिलं षटक संपायच्या अगोदर आतमध्ये आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पाहिजे. योगेश बनपे गोलंदाजी मार्कवर पहिला चेंडू इथे मात्र भिरकावून दिला गेला. धावा इथे मिळतील एकूण 6 षटकार येते. या षटकारच्या मदतीने आता मात्र धावसंख्या स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळेल. 6 धावा आपल्याला पाहायला मिळतात. आपल्या संघासाठी चांगली कामगिरी इथे मात्र जरूर करायची. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं इथे मात्र पूर्ण करावी लागतील आणि 5वं षटक तुम्हाला 5 मिनिटांमध्ये पुढे पूर्ण करायचं आहे. म्हणजे शक्य तितक्या लवकर तुम्ही इथे गोलंदाजी करू शकता. गोलंदाज पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल. आपल्या संघासाठी योगेश बनबे कुरटडे गावाला बिलॉंग करणारा खेळाडू आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 7 वर जाऊन पोहोचेल. ओंकार आणि भूषणची ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. ऑल स्ट्राईक भूषण होता ज्याच्या बॅटमधून पहिला षटकार आला. त्यानंतर दुसऱ्या धाबेवर इथे मात्र दुसऱ्या चेंडूवर 1 धाबे त्यांना आपल्याला पाहायला मिळाले. धावसंख्या अशी 7 एकमेकांच्या साथीनं खेळला जाणारा खेळ म्हणजे क्रिकेट ही मैदानाच्या आतमध्ये जरूर आहे. क्रिकेटचा महासंग्राम. मोठा फटका इथे मात्र पुन्हा एकदा भिरकावून दिला गेला. क्षेत्ररक्षक प्रेक्षक बनतोय. चेंडू ट्रॅव्हल झालाय सीमारेषेबाहेर 6 धाबांसाठी. लगातारचे 2 मोठे फटके दोन्ही फलंदाजांकडून जरूर आलेत. ओंकार भूषण इथे मात्र जरूर हाबी ठरतात. योगेश पुन्हा एकदा इथे मात्र सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. पुलटास होता हलक्याने खेळण्याचा प्रयत्न जरूर झालाय. चकवा दिला या चेंडूनं. अगदी पॉइंटच्या दिशेला दिशा दिली होती आणि त्यानंतर अडथळा निर्माण झाला सरळ यष्टरक्षकच्या विरुद्ध दिशेला. म्हणजेच आपल्याला गोलंदाजच्या बाजूला पाहायला मिळाला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र जरूर झाला. क्षेत्ररक्षक पोहोचेल का? झेल सुटला. चुका झाल्यात. कॅचेस विन मॅचेस असं म्हटलं जातं आणि ती कॅच इथे मात्र सोडली गेली आहे. जरूर एक धाव इथे मात्र पूर्ण केली जाईल. धावसंख्या आता मात्र पुढे सरसावती आहे. धावसंख्या 16 आतापर्यंत स्कोर कार्डवर जरूर आहे. योगेश बनबे आपल्याला गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय राऊंड विकेटने. इथे मात्र पंचांकडे दाद मागितली गेली बाईडसाठी परंतु पंचांनी नकारार्थी मान डोलवली आहे. धावसंख्या स्थिरावती आहे. धावसंख्या 16 आपल्याला स्कोर कार्डवर पाहायला मिळेल. अनिकेत पवार आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर दाखल झालेला गोलंदाज स्वतः कर्णधार आहे आणि कर्णधाराला साजेसा खेळ इथे मात्र केला जाईल का? पहिल्या पॉवर प्लेच्या अनिवार्य षटकामध्ये 16 धाबा इथे मात्र जमताना आपण पाहिलेत. हे दुसरं षटक त्याच्या हाती सोपावलं गेले. मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईक आता मात्र जरूर आहे. फलंदाज ओंकार ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळते. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय. क्षेत्ररक्षक इथे मात्र जरूर पूर्ण केला जाईल. धावसंख्येत भर पडताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या पुढे सरसावती आहे. धावसंख्या 17 आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळेल. ओव्हर द विकेटने अनिकेत मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका चुकीचा सजलाय. क्षेत्ररक्षक इथे मात्र पोहोचतोय. झेल सुटलाय. पुन्हा एकदा जमिनीला दान केलेला चेंडू आपल्याला पाहायला मिळते. चुकीचा कॉल म्हणावा लागेल. झेल या क्षेत्ररक्षकाचा नव्हता. अगदी सीमारेषेजवळून येणारा क्षेत्ररक्षक सहजरित्या तिथे पोहोचलाही असता.
धावसंख्या पुढे सरसावतीये. धावसंख्या 19 धाबा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतील. अनिकेत पवार इथे मात्र पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र जरूर केला जातोय. इथे झेल चांगला झालाय. रनिंग मध्ये झेल पूर्ण केला गेला. बॅक टू द पॅव्हेलियन. इथे मात्र भूषण आपल्याला पाहायला मिळतील. माघारी परतावं लाग मैदानाच्या बाहेर भूषण गेलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळते. विशाल निशांत आपल्याला पाहायला मिळतोय. आपल्या संघासाठी चांगली खेळी निशांतला करावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये ओंकारला आपण पाहतोय. हाही खेळाडू पाहिले गेले तर कुरतडे गावाला बिलॉंग करणारा. कुरतडे प्रीमियर लीग मध्ये चांगली खेळी, त्यानंतर भाटकर कोंड प्रीमियर लीग मध्ये चांगली खेळी यानं केली आहे. आणि त्याच जोरावर या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, प्लॅटेड फटका आहे. इथे मात्र झेल झालाय. विकेट पीत्या बॅक टू बॅक 2 विकेट अनिकेत पवारच्या नावावर जात असताना गोल्डन डकचा शिकारा फलंदाज ठरतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये साहिल दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते. अनिकेत ऑन हॅट्रिक असेल. चर्चा थोडीशी रोहन कडून केल्या जातात, कारण या चर्चेला महत्व असेल. रोहन एक चांगल्या दर्जाचा खेळाडू, अनुभवी खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. या रोहननंही प्रभावित केलं अगदी भाटकर कोंड प्रीमियर लीग मध्ये. एखादी सामने जिंकवण्यात त्याला यश मिळतं अनेक वेळा, आणि तोच रोहन आपल्याला पाहायला मिळेल यष्टनच्या मागे. जरूर त्याच्याबद्दलही चर्चा आपण सेकंड इनिंग मध्ये फलंदाजी करत असताना करू. परंतु अनिकेत ऑन हॅट्रिक आहे. ऑन हॅट्रिक असताना इथे मात्र हॅट्रिक पूर्ण केली जाईल का, फलंदाज हॅट्रिक पूर्ण करून देईल का, हे पाहावं लागेल. येणाऱ्या प्रश्नांची उत्तर या 5 सेकंदांमध्ये. बॅटने अगदी पंच केले गेलं स्क्वेअर लेग रिजनला. एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न ओंकार सूर इथे मात्र जरूर नाकारतोय. पैकी केली गेली आहे. पैकीची गरज नव्हती, परंतु 2 धावा. या 2 धावच्या मदतीने धावसंख्येत भर इथे मात्र पडली आहे. धावसंख्या आता मात्र 21 वर जाऊन पोहोचली आहे. 21 धावा स्कोर काढून जरूर आहे. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. मार्गस्थ असताना इथे मात्र विकेट मिळाल्या लागोपाठ. पहिल्या चेंडूवर 1 धाव, दुसऱ्या चेंडूवर 2 धाबा, तिसऱ्या आणि चौथ्या अनुक्रमे विकेट. 5वा चेंडू 2 धाबांसाठी मोजला गेला. 6वा चेंडू ओव्हर द विकेटने अनिकेत पवारचा. मोठा फटका ओंकारच्या बॅट मधून येतोय जरूर. क्षेत्ररक्षक पोहोचतील का, 2 क्षेत्ररक्षक आले, तू मी झालं, आणि ते मात्र झेल जमिनीला दान झाला. चुकीचं क्षेत्ररक्षण आतापर्यंत म्हणावं लागेल. टेंबे संघाकडून आपल्याला होताना पाहायला मिळालं. जयभैरी टेंबे विरुद्ध महालक्ष्मी काजरगाटे. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. धावसंख्या आतापर्यंत 23 पाहायला मिळाली. वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून तिसरा षटक घेऊन आलाय अविनाश.
सुंदर अशी फलंदाजी करतो आपल्या संघासाठी ओमकार आणि साहिल. अविनाश आपल्या षटकातील पहिला चेंडू फेकताना सामना करेल ओमकार. अविनाश टू ओमकार. सुंदर असा चेंडू, तेवढा सुंदर असा मारला फटका ओमकाराने. पहिल्या धावेचा प्रयत्न आणि पहिला पूर्ण आणि एका धावेवर समाधान. धाव संख्येत भर. धाव संख्या 2 गडी बाद 24 धावा. अविनाश आपल्या षटकातील पुढचा चेंडू फेकताना सामना करेल एक धडाकेबाज फलंदाज साहिल. सुंदर असा चेंडू, साहिलला काही समजला नाही आणि आज स्टंपिंगच्या स्वरूपात तिसरा झटका बसतोय महालक्ष्मी काजरघाट या संघाला. एक मोठा झटका. सुंदर अशी विकेट किपिंग पाहायला मिळाली आहे रोहन चाळके यांच्या माध्यमातून. रणजित बातडे आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये संपर्क साधा. यष्टान मागे यष्टरक्षक बीड झाला. एक धाव मिळते. एका धावच्या मध्ये धाव संख्येत भर. नो बॉलचा सिग्नल इथे मात्र येत असताना आपल्याला पाहायला मिळाला. फील्ड प्लेसमेंट इथे मात्र चुकीचा आहे. एकूण 2 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. 6 क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळालेत. मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न जरूर झालाय. क्षेत्ररक्षक वन बाउंड चेंडूला गॅदर करेल थोडासा. इथे मात्र बीट झालाय जरूर. 2 धावा इथे पूर्ण केल्या जातील. या 2 धावांच्या मुदतीत धावसंख्येत आता मात्र भर पडत असताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या पुढे सरसावली आहे. 28 धावा स्कोर कडून आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. आपल्या संघासाठी चांगला खेळ इथे मात्र जरूर करावा लागेल. इथून उरते विकेटने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका चांगला आहे. सीमारेषा पार करेल का हे पाहायचे. जरूर क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली होता. झेल सुटलाय. जरूर क्षेत्ररक्षण चांगलं अपेक्षित आहे. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जाईल. अनिकेत पवार त्याची जागा येताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 30 वर. 2 धावा इथे पूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या 30 आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी इथे मात्र होत असताना आपल्याला पाहायला मिळते. मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न जरूर झाला. चेंडू ट्रॅव्हल होतोय घोषित क्षेत्रामध्ये. धावसंख्या 31 आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. अविनाशची गोलंदाजी आपण पाहतोय. 31 धावा. यष्टांच्या मागे रोहन चाळकेला आपण पाहिले. चांगलं यष्टरक्षण त्याचा नमुना दाखवला. उत्तम उदाहरण दिलं.
बॅटिंग पॉवर प्ले 40 षटक इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये घेतले गेले. संदीपजी साळवी आपल्याला विनंती असेल आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये या आणि स्थानपन्न सरचे स्वागत आपल्या या स्पर्धेमध्ये. 4 षटक तुम्हाला 20 मिनिटांमध्ये पूर्ण करायचे, त्यामुळे वेळेचं बंधन आपल्याला जरूर असेल. 5 मिनिटं आणि 20 सेकंद तुमच्याकडे कालावधी बाकी आहे. ओंकार सुर्वे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला ऑन स्ट्राईक पाहायला मिळते. अनिकेत पवार त्याच्या समोर आहे. मोठा फटका इथे मात्र ऑफसाईडच्या दिशेने चांगला खेळला. चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमारेषेच्या दिशेने 4 धावांसाठी. 1 बाउन्स 4 धावांचा फटका येतोय. बॅटिंग पॉवर प्ले पहिले चेंडू इथे मात्र जरूर चांगला फटका खेळला गेला ओव्हर द विकेटने. पुन्हा एकदा आडव्या बॅटने इथे मात्र जल्लोष करायचा होता, परंतु सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये हा चेंडू ट्रॅव्हल होईल. थोडासा नाखुश आहे ओंकार. फटका जेवढ्या ताकदीनं होता तेवढ्या धावा मिळणंही गरजेचं होतं, परंतु एक धाव मिळाली आहे. धावसंख्या 38 वर आता आपल्याला पाहायला मिळते. 38 धावा ते मात्र आपल्या संघासाठी खूप मोठ्या नाही आहेत. इथून मात्र प्रयत्न पुन्हा एकदा केले जातील का हे पाहावं लागेल. आपल्या संघासाठी इथून मात्र धावा जमवाव्या लागतील, संघर्ष करावा लागेल. तो संघर्ष आणि संयम कोण दाखवेल? संयम मात्र गोलंदाजांना दाखवायचा आहे, तो आतापर्यंत त्यांनी दाखवलाय. अचूकता दाखवली त्यांनी आणि त्यामुळे या धावा इथे मात्र कमी खर्च केल्यात. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका चांगला आहे, दर्जेदार आहे आणि इथे मात्र धावा वसूल केल्या गेल्यात 6. धावसंख्या पुढे आहे, धावसंख्या 44 आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. आपल्या संघासाठी चांगली खेळी इथे मात्र होणं गरजेचं होतं. मंदारची बॅट आता मात्र बोलू लागली आहे. मंदारची बॅट अजून किती बोलेल हे पाहावं लागेल. राऊंड विकेटने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. हा चेंडू ट्रॅव्हल होतोय. धावा इथे मात्र 6. या 6 धावांच्या मदतीने संघाचं अर्धशतक काही फलकावर आपल्याला पाहायला मिळालं. पवारवर वार केले जात आहेत. धावसंख्या आता मात्र पुढे आहे, धावसंख्या 50. बॅक टू बॅक 2 षटकार आतापर्यंत आपण पाहिलेत. सलग 3 षटकार कोण ठोकणार हे पाहायचंय, सलग 3 विकेट कोण घेणार हे पाहावं लागेल. मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं सलग 2 चेंडू 2 षटकार ठोकले, परंतु तिसराही षटकार येताना आपल्याला पाहायला मिळते. मंदार ऑन फायर आपल्याला पाहायला मिळाला. सलग 3 चेंडू 3 षटकार. महागडी गोलंदाजी आतापर्यंत तब्बल 23 धाबा खर्च केल्यात या गोलंदाजानं. अनिकेत महागडा ठरलाय. मंदार इथे मात्र दमखम दाखवतोय. प्रत्येक चेंडू आता मात्र फुटबॉल सारखा दिसू लागलाय, मोठा दिसू लागलाय. चेंडू सीमारेषे बाहेर हा चौथाही जाईल का? हलक्या हातानं यष्ट्या उद्ध्वस्त. इथे मात्र विकेट मिळाली आहे, माघारी परतावं लागेल. नाखुश आहे. नवनाथ आपल्याला पाहायला मिळेल, नवीन फलंदाज मध्ये आतमध्ये दाखल होणारा.
तेजस गोलंदाजी मार्कवर दाखल होताना आपल्याला पाय ओंकार मैदानाच्या आतमध्ये जरूर आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झालाय. नो बॉल घोषित केला जाते पंचांकडून. एक धाव इथे मात्र पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय. दुसरी धाव इथे मात्र पूर्ण केली गेली आहे. 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. नो बॉलचा सिग्नल पंचांकडून येत असताना 2+1 अशा एकूण 3 धावा. या 3 धावांच्या मदतीने धावसंख्या आता मात्र 59 आपल्याला पाहायला मिळते. मंगलमूर्ती आर्ट्स संघाचा कर्णधार विनंती असेल आपण आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये या आणि प्लेइंग 11ची लिस्ट अपडेट करा. आपल्याला पहिला पुकार मंगलमूर्ती आर्ट्स संघाचा कर्णधार. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र धाव घेतली जात नाहीये ओंकार कडून. ओंकारला माहिती आहे संदीपजी साळवी यांचे इथे आगमन होते. सरचे स्वागत सूरज मयेकर यांच्या शुभ असते. इथे मात्र पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं जाईल. अकुटप्प्याचा चेंडू इथे मात्र हाताळायचा होता परंतु दिशाहीन आपल्याला पाहायला मिळाला. ओंकार आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत धावसंख्या स्कोर कार्ड वर 60 असेल. पुन्हा एकदा चुकीची गोलंदाजी. दिशाहीन गोलंदाजी होत असताना इथे मात्र आपल्याला पाहायला मिळते. वर्ड बॉलचा सिग्नल पुन्हा एकदा थोडासा व्यायाम इथे मात्र पंच आपल्याला करताना पाहायला मिळतात. हात फैलवण्याची संधी त्यांनाही मिळते आहे. चर्चा करण्यासाठी रोहन पुढे सरसावलाय. धावसंख्या 61 वर झाली आहे. 61 धावा. रणझुंजार प्रीमियर लीग सोमेश्वर पंचक्रोशी मर्यादित ही स्पर्धा आपण पाहतोय ऐकतोय. tenniscricket.in माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. मिक्सिंग मॅन म्हणून सागर लिंगायत आणि तदनंतर कॅमेरामॅन म्हणून फैज आपल्याला पाहायला मिळते. हा चेंडू चांगला आहे. आपल्या संघासाठी चांगली कामगिरी इथे मात्र या षटकामध्ये करावी लागेल. तो करण्याचा प्रयत्न इथे मात्र गोलंदाज करत असताना आपण तेजसला पाहतोय. तेजस एक्सप्रेस जशी पटरीवरून धावते तशी इथे मात्र हा गोलंदाज गोलंदाजी करेल का तेच तर्रार हे पाहायचंय. अगोटप्प्याचा चेंडू इथे मात्र जरूर आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र जरूर झाला. इथे मात्र चेंडू ट्रॅव्हल होईल घोषित क्षेत्रामध्ये. एक धाव इथे बी येते. एका धावेच्या मदतीने धावसंख्येत आता मात्र भर पडली. धावसंख्या 62 वर. 62 धावा आपल्याला पाहायला मिळतील. रणझुंजार प्रीमियर लीगचा थरार आपण अनुभवत असताना व्हॉलंटियर्स आपण आपली भूमिका पार पाडायची आहे. तेजस पुन्हा एकदा इथे आपल्याला पाहायला मिळेल. दिशाहीन 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 आणि दिशाहीन गोलंदाजी होत असताना आपल्याला पाहायला मिळते. चुकीची लाईन चुकीचा टप्पा पूर्णपणे इथे मात्र होत असताना इथे मात्र पाहायला मिळाला तेजस कडून. तेजसला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर. सामना क्रमांक 2. जयभैरी टेंबे प्रथम नाणेफेकीचा कौल जिंकला. गोलंदाजी स्वीकारली. गुडप्प्याचा चेंडू इथे मात्र पूलचा फटका जरूर सजवायचा होता. एक धाव पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला. एक धाव इथे मात्र पूर्ण होती आहे. दुसऱ्या धावेवर बाद झालेला फलंदाज आपल्याला पाहायला मिळाला. मोठा फटका इथे मात्र पुन्हा एकदा जरूर खेचला गेलाय. नशिबाची साथ नाहीये ओंकारला आज. 2 धावा इथे मात्र पूर्ण केल्या जातील. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचली आहे 66 धावा.
66 धाबा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतील. पुन्हा एकदा मोठा फटका इथे मात्र जरूर केसला जातोय. आता मात्र क्षेत्ररक्षकाकडे संधी नाही आहे. थोडासा धड पडतोय. धावसंख्या 70 आणि 71 धावांचं उद्दिष्ट इथे मात्र ठेवलं गेलं.
चला सलामीची जोडी आपल्याला इथे आता या इनिंगला 20 मिनिटांचा कालावधी असेल याची मात्र नोंद घ्या. एकाहत्तर धावांचं उद्दिष्ट सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये शाहरुख आणि अनिकेत आपल्याला पाहायला मिळतात. जयभैरी टेंबे संघाकडून ही सलामीची जोडी त्यांच्या विरोधात महालक्ष्मी. इथे मात्र जरूर चांगली कामगिरी होईल का? यास इथे विकेट मिळते आहे. अनिकेत पवार पहिलीच विकेट इथे मात्र धावबाद स्वरूपात बाद होईल. 0 या धावसंख्येवर पहिली विकेट मिळाली आहे. माघारी परतावं लागेल. रणजित इथे मात्र रण जिंकत असताना आपल्याला पाहायला मिळते. बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रतीक. विकेट मिळती आहे. शाहरुख बॅक टू द पॅव्हेलियन आपल्याला पाहायला मिळेल. गोल्डन डकचा शिकार तोही ठरताना पाहायला मिळाला. योगेश बनबे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या 2 चेंडूवर कोणत्या प्रकारची धाव नाही आहे आणि 2 विकेट इथे मात्र मिळाल्यात. लागोपाठच्या 2 विकेट आपल्या संघासाठी. इथून मात्र पुन्हा एकदा विकेट घेतली जाईल का? रणजित मैदानाच्या आतमध्ये जीत दाखल करत असताना नावामध्ये रण आहे ते मैदानातलं मैदान इथे मात्र जिंकत असताना आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या चेंडूवर अगदी धावबाद स्वरूपात अतिघाई संकटात नाही असं म्हटलं जातं. अनेक वेळा आपण पाहतो, ऐकतो आणि वाचतो. तेच इथे मात्र पाहायला मिळेल अनिकेत पवारच्या माध्यमातून. अगदी पहिला चेंडू पंच केला गेला. क्षेत्ररक्षक अगदी क्लोज उभा होता. त्याच्या हातामध्ये चेंडू पोचला. पुढील चेंडू योगेश बनबेसाठी हलकीशी अपील. विकेट मिळते आहे. LBW स्वरूपात माघारी परतावा लागेल. योगेश बनबे ही गोल्डन डकचा शिकार ठरताना आपल्याला पाहायला मिळालाय. शैलेश मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिले 3 चेंडू 3 विकेट लगातार आपल्याला पाहायला मिळालेत. पहिली विकेट अगदी धावबाद स्वरूपात अनिकेतची अतिघाई तिथे नडली. त्यानंतर विकेट प्राप्त झाली शाहरुखची आणि पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला योगेश बनबे
LBW स्वरूपात इथे मात्र बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळाल्या. ज्या 3 विकेट मिळाल्या त्या 3 वेगवेगळ्या स्वरूपात हलक्याने खेळण्याचा प्रयत्न, सन्मान दिला गेला शैलेश याच्याकडून. 4 चेंडू, कोणती धाव नाहीये, 3 विकेट आहेत. म्हणजेच इथे मात्र दमखम दाखवावं लागेल आता मात्र जयभैरी टेंबे संघाला. संघर्ष इथून मात्र संपणार नाहीये. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, कॉटन बॉलची संधी, कॉटन बॉल नाही होत असताना विकेट चौथी आहे, 0 या धावसंख्येवर. जरूर चांगलं षटक म्हणावं लागेल, कारण विकेट 4 गमावल्यात, कोणती धावसंख्या नाही आहे. म्हणजे फलंदाजांनी फक्त मैदानाच्या आतमध्ये हजेरी लावायची आणि मैदानाच्या बाहेर यायचं. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज अक्षय चाळके आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज दाखल झालाय, जबाबदारी इथून असेल पुनश्च एकदा, ती मात्र एक धाव घेण्याची. नाही तर हा रेकॉर्ड रत्नागिरीच्या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये होईल. तब्बल 4 विकेट एका षटकामध्ये आतापर्यंत घेतल्या गेल्यात आणि तो रेकॉर्ड इथे मेडन षटक हाताळून पूर्ण केला जाईल का हे पाहावं लागेल. चांगली गोलंदाजी जरूर आपल्याला पाहायला मिळते. आपल्या संघासाठी चांगली कामगिरी रणजित करताना आपल्याला पाहायला मिळाल्या, परंतु तेवढ्याच ताकदीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. सोमेश्वर पंचक्रोशीतील मोठमोठी नावं दाखल झाली होती, परंतु त्यांना आपली कामगिरी दाखवता आले नाहीये. रणजित पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र फलंदाज जरूर करेल. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न झाला आणि इथे मात्र मेडन षटक या स्पर्धेतील पहिलं होतंय, ते 4 विकेटचं. जरूर चांगली कामगिरी रणजित याची होती. 0 धावसंख्या खर्च करत असताना स्वतःच्या नावावर 3 विकेट आणि सांघिक विकेट 4 आपल्याला पाहायला मिळाल्यात. येणारे 24 चेंडू आणि धावांची गरज असेल 71. तोपर्यंत ऐकूया डीजे. ओंकार सुर्वे आपल्याला नवीन फलंदाज गोलंदाज पाहायला मिळते. ओंकारनं फलंदाजीमध्ये चमक दाखवली, आता मात्र गोलंदाजीची धुरा त्याच्यातील सोपावली गेली. हलक्याने पंच केले गेले, ऑफसाईडच्या दिशेने पळटला क्षेत्ररक्षक उभा होता, त्याच्या हातामध्ये एक धाव इथे आता मात्र मोजली जाते. 4 विकेट 1 धावा, असं क्रिकेटमध्ये खूप कमी वेळा पाहायला मिळतं. आजच्या दिवशी ते पाहायला मिळालं. मेडन षटक हाताळलंय रणजितनं आणि तब्बल 4 धावा, इथे 4 विकेट इथे मात्र मिळाल्या त्याला. थोडंसं क्षेत्ररक्षण सजवत असताना लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन, 20 मिनिटांचा कालावधी आहे, याकडे थोडंसं लक्ष द्या. जवळजवळ त्यातील 8 मिनिटं इथे संपली आहेत पहिल्या षटकामध्ये. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, झेल होईल का हे पाहायचंय. 2 क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे, झेल झालाय. विकेट क्रमांक 5 इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये रोहन चाळके दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते. रोहन याच्याकडे अनुभव चांगला आहे आणि तो थोडासा मागे थांबला होता, कारण पहिल्या षटकामध्ये विकेट इथे मात्र वारंवार
पडत होती. आता नंतर दुसऱ्या षटकाची सुरुवात एका धावेने जरूर झाली. त्यानंतर अक्षय चाळके हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईक आला, तसं फटकेबाजी करण्याचा प्रयत्न झाला, परंतु तिथेही स्क्वेअर लेग रिजनला डाव्या त्याच्या फलंदाजीसाठी चांगला झेल इथे मिळाला. आता मात्र पूर्णपणे दारोमदार या संघाची आपल्याला रोहन चाळकेवर पाहायला मिळेल. रोहन चाळके थोडासा जरूर दबावामध्ये असेल, परंतु दबाव इथे मात्र तोच झेलू शकतो जो विजयाची स्वप्न पाहू शकतो. हलक्याने खेळण्याचा प्रयत्न जरूर आपल्याला पाहायला मिळते. एक धाव पूर्ण केली जाते. एका धावच्या मध्ये आता मात्र धावसंख्या पुढे आहे. धावसंख्या 2 आपल्याला पाहायला मिळते. विकेट मात्र 5 आहेत. 5 विकेट 2 धाबा. जयभैरी टेंबे संघ आपण पाहतोय, त्यांच्या विरोधात महालक्ष्मी काजरघाटी संघ आपल्याला पाहायला मिळेल. एकूण 8 संघ या स्पर्धेमध्ये दाखल झाले. हलक्या दने खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र जरूर केला जाईल. एक धाव पूर्ण केली गेली. एका धावीवर इथे मात्र आता समाधान मानावं लागते. थोडासा संयम दाखवला गेला दोन्ही फलंदाजांकडून. त्यांना माहिती आहे, कारण इथून जर विकेट पडली तर संघ अजून धोक्यामध्ये जाऊ शकतो. धोका आता मात्र जरूर आहे, परंतु इथून पुढे धोका पत्करायचा नाही आहे. धावसंख्या 3, 5 विकेट आहेत. एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न इथे जरूर केला जाईल. मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न अपील केली जाते LBW साठी. इथे धावा एकूण मिळतील 2. या 2 धावच्या मध्ये ते धावसंख्येत भर. एक धाव मिळाली. धावसंख्या 4 आपल्याला पाहायला मिळते. 4 धावा आपल्याला स्कोर कार्ड पाहायला मिळतील. जरूर चांगला खेळ इथे मात्र करावा लागेल अजूनही. तो फलंदाजांना मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न, बॅट बॉलचा संपर्क इथे होत नाही आहे. चेंडू जातो इथे मात्र निर्धाव. धावसंख्या स्थिरावती आहे. 4 धावा. 2 ओव्हरचा खेळ इथे मात्र थांबतोय. धावसंख्या स्थिरावती आहे. निशांत गोलंदाजी मार्कवर दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळते. आपल्या संघासाठी इथे मात्र ओव्हर द विकेटने हलक्याने खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र जरूर केला जाईल. एकदा विते मिळते. 2 धावा इथे पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धावच्या मदतीने धावसंख्येत भर पडेल. धावसंख्या आता मात्र 6 वर जात असताना 5 विकेट आहेत. जयभैरी टेंबे संघ आपण थोडासा चिंताग्रस्त पाहतोय, कारण पहिल्या षटकामध्ये तब्बल 4 विकेट. दुसऱ्या षटकाची सुरुवात एका धाब्याने झाली. दुसऱ्या चेंडूवर विकेट मिळाली. तदनंतर तिसरं षटक आपण पाहिलं. हलक्याने खेळण्याचा प्रयत्न, गॅप शोधली जाते आहे. क्षेत्ररक्षक इथे मात्र प्रयत्न करताना दिसला. चेंडू ट्रॅव्हल झालाय 4 धावांसाठी. या 4 धावांच्या मदतीने आता मात्र धावसंख्येत भर पडेल. धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचली 10 वर. जाऊन पोहोचतीये. धावसंख्येला आता मात्र गती द्यावी लागेल, आकार द्यावा लागेल. तो आकार आणि गती इथे मात्र फलंदाज कोणता देईल हे पाहायचंय. मैदानाच्या आतमध्ये आपण फलंदाज पाहतोय. मोठा फटका इथे मात्र जरूर केसला गेला. चेंडू ट्रॅव्हल होते सीमारेषेच्या बाहेर. सरळ 6 धावांसाठी लॉंग ऑफच्या डोक्यावरून भिरकावून दिला गेला. प्रतीकला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय.
एक चौकार एक षटकार मागील 2 चेंडूंवर तब्बल 10 धावा. धावसंख्या स्कोर कार्डवर 16 आपल्याला पाहायला मिळते. हलक्याने खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र जरूर केला जाईल. खांद्याच्या दिशेनं चेंडू इथे मात्र जात असताना धावसंख्येत भर पडली. धावसंख्या 17 आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. 17 धाबा. तिसरं षटक मार्गस्थ आहे. अजूनही त्यातील 2 चेंडू शिल्लक असतील. 6 मिनिटांचा कालावधी अजूनही तुमच्याकडे बाकी असेल या इनिंगसाठी. ओव्हर द विकेटने मोठा फटका. स्लॉट मध्ये आलेला चेंडू भिरकावून दिला गेलाय. रोहन ऑन फायर आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जरूर आहे. थोडासा संत खेळ दुसऱ्या षटकामध्ये याने केला आणि तदनंतर मोठी फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत 19 धाबा या षटकामध्ये खर्च केल्यात. आकुटप्प्याचा चेंडू जरूर झाला. चेंडू इथे मात्र निर्धाव जाईल. धावसंख्या इथे मात्र स्थिरावती. पहिल्या 3 षटकांचा खेळ पूर्ण झाला. धावसंख्या स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळाली 23 धाबा. मैदानाच्या आतमध्ये चॉईस केला. गोलंदाजी मार्कर ओंकार दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते. ओंकार सुर्वे 12 चेंडू आणि 48 धाबा विजयासाठी आवश्यक असतील. ओव्हर द विकेटने कमी गतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळते. एक धाव इथे पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल. ते मात्र चेंडू ट्रॅव्हल होईल सीमारेषेच्या बाहेर 4 धाबांसाठी. चौकार इथे या चौकारच्या मध्ये धावसंख्या 27. अकरा चेंडू आणि 44 धाबा. इथे मात्र जरूर खेचाव्या लागतील. संघर्ष इथे मात्र गोलंदाजांनी थोडासा आता करावा लागेल. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला. एकदा इथे मात्र जरूर पूर्ण केली जाईल. एक धाव इथे पूर्ण केली जाते. एका धावच्या मध्ये धावसंख्या 28. 10 चेंडू आणि 43 धावांची गरज आहे. रोहन आपल्या बॅट मधून बोलबाला बोलेल का? रोहनची बॅट तळपणं गरजेचं असेल. इथून सामना जवळ कसा जाईल यासाठी प्रयत्न इथे मात्र जरूर रोहन चाळके आणि आपल्याला प्रतीक करताना पाहायला मिळतील. सामना क्रमांक 2 महालक्ष्मी काजरगाटे विरुद्ध जयभरी टेंबे. मोठा फटका हवेमध्ये खूप काळ राहिला. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येताना आपल्याला पाहायला मिळतोय. झेल सुटला. चेंडू सीमारेषेच्या दिशेने ट्रॅव्हल होताना आपल्याला पाहायला मिळाला. 2 धावा इथे पूर्ण केल्यात. अगदी सीमारेषेच्या जवळ थोडासा जाऊन थांबला. या 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या आता मात्र 30. 41 धावा. 9 चेंडू. 9 चेंडू आणि 41 धावांची गरज इथून मात्र असेल. बॅटने खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र जरूर होतोय. चेंडू ट्रॅव्हल झाला. एक धाव पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावीच्या मदतीने धावसंख्या आता मात्र पुढे आहे. धावसंख्या 32 आपल्याला पाहायला मिळते. 32 धावा. 10 चेंडू आणि 8 चेंडू आणि 39 धावा. 8 चेंडू 39 धावा. प्रत्येक चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाण्याचा प्रयत्न
इथे मात्र करावा लागेल. ओंकार सुरभेचं हे षटक आतापर्यंत जरूर चांगलं आहे, कारण 6 धाबा आतापर्यंत खर्च केल्यात. कमी गतीचा चेंडू गतीला ओळखलं, भिरकावून दिलं गेलंय सरळ 6 धावांसाठी. या 6 धावांच्या मदतीने धावसंख्या आता मात्र पुढे सरसावती आहे. धावसंख्या 38. आता इथून चेंडू शिल्लक असते 7 चेंडू 33 धावा विजयासाठी आवश्यक आहेत. रोहन चाळके स्ट्राईक. पुन्हा एकदा मोठा फटका, या स्पर्धेतील दमखम दाखवणारा सर्वात लांब फटका येतोय रोहन चाळकेच्या बॅट. आपल्या स्क्रीनवर 6 चेंडूंनी 27 धावांची गरज आपल्याला पाहायला मिळेल. 6 चेंडू 27 धावा समीकरण असेल 4 मोठे फटके आणि त्यानंतर येणाऱ्या 2 चेंडूंवर 3 धावा. नितेश गोलंदाजी मार्कवर दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळते. चुकीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आहे. दिशाहीन गोलंदाजी, व्हाईट बॉलचा सिग्नल प्लस 1 धाव अशा एकूण 2 धावा. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता मात्र पुढे सरसावली. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 46 वर. 70 धाबांचा पाठलाग करायचा आहे. 46 धाबा आतापर्यंत आपण पाहतोय. विजयासाठी अजूनही 25 धाबा इथून आवश्यक असतील. चेंडू शिल्लक आहेत मात्र 6 चेंडू आणि 25 धाबा असं समीकरण. रोहन चाळके ऑन स्ट्राईक आहे, अनुभव असलेला फलंदाज. इथे मात्र पहिल्या चेंडूवर आक्रमण केलं जाईल का? इथे मात्र चेंडू चांगला, एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय, दुसरी धाव इथे मात्र पूर्ण केली जाईल. यस, इथे मात्र विकेट मिळते. माघारी परतलेला फलंदाज आपल्याला प्रतीक पाहायला मिळेल. 5 चेंडू आणि धावांची गरज इथून मात्र आता 24 धावांची गरज इथून मात्र असेल. 5 चेंडू आणि 24 धाबा. 4 मोठे फटके अपेक्षित असतील. बॅटर मध्ये आतमध्ये तेजस आपल्याला पाहायला मिळते. संघ अडचणीत जरूर सापडला, परंतु अडचणीतून मात इथे मात्र रोहन चाळके करण्याची क्षमता, ताकद इथे मात्र जरूर ठेवतो. सोमेश्वर पंचक्रोशीत एक नामांकित खेळाडूंमध्ये याचंही नाव अग्रस्थानी जरूर आहे. आदरानं नाव जरूर घेतलं जातं. तोच रोहन चाळके मैदानाच्या आतमध्ये मोठा पाठका इथे मात्र जरूर आहे. बॅट बॉलचा संपर्क झाला नाहीये, इथे मात्र झेल झालाय. विकेट मिळते. बॅक टू द पॅव्हिलियन रोहन चाळके. इथे मात्र खेळ थांबतोय आता रोहन चाळकेचा. चला, जास्त वेळ घेऊ नका. तुम्ही 4 षटकं अगदी वेळेत पूर्ण केल्यात. 5वं षटक आहे 23 वेळेत पूर्ण करावं लागेल आपल्याला, याची मात्र नोंद घ्या. विकेट मिळते. बॅक टू बॅक 2 विकेट. हजेरी लावण्याचं काम इथे मात्र अनिकेतनं आता केलंय.
साई मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळाला. 47 धावा, विकेट मात्र आता 8 आहेत. 8 विकेट आपल्याला पाहायला मिळाल्या. मोठा फटका इथे मात्र जरूर खेळला जातोय. धाबा इथे मात्र 6 वसूल केल्या गेल्यात. षटकार आलाय. लागोपाठच्या 3 षटकारांसाठी मनोरंजन चिंचकरी संघाकडून साई बोरकरसाठी पारितोषिक 100 रुपयाचं लागू होतं. परंतु हा चेंडू जाईल घोषित क्षेत्रामध्ये. एक धाव इथे मिळते. एका धावच्या मध्ये धावसंख्या 54 आपल्याला पाहायला मिळते. 54 धाबा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतील. विजयासाठी अजूनही 17 धाबांची गरज. मोठा फटका इथे मात्र पुन्हा एकदा इथे खेचला जातोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आलाय. झेल झालाय. विकेट मिळतीये. विकेट क्रमांक 9 आपल्याला पाहायला मिळाली.